नमस्कार, मी अमोल माने. आपण पाहतात परफेक्ट न्यूज. भोसे गटातील खेडभोसे या गावामध्ये आपण आलो आहोत. काही तिथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी. नमस्कार. नमस्कार. काय नाव? दिलीप विठ्ठल पवार. बर. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका चालू आहे. काय गावाचा कल कुणीकडे आहे? काय गावाचा कला आता आम्ही परिचारकची माणसं. बर आमचं परिचारकच्या मागणं हलणार नाही माणूस. बर परिचारची माणसं परिचारक पहिल्यापासून बर. पुढं काय तगडं आव्हान झालंय म्हण नवीन? झाले बरोबर आहे, पण आम्हाला त्यांच्या मागणं हलून चालत नाही. काय अभित पाटील त्यांचा पक्ष आहे पुढं आम्ही त्यांच्या राष्ट्रवादी. पहिल्यापासून नाही. बर हक्काची माणसं आम्ही परिचारक. बर. नमस्कार. काय नाव? पांडुरंग पवार. बर. काय कसं होईल? चांगलं होईल. बीजेपी काय भांगड? सगळे बीजेपी म्हणतात. नाही, आता चांगलं काम आहे त्यांचं. बर हे वरचं लय बोलण्यापेक्षा सध्या बघितलं तर जिल्ह्याचं राजकारण बीजेपीच्या भोवतीच फिरतंय. बर आणि निधी म्हणलं तर निधीला ती त्यांच्याहून कमतरता नाही. मग गावचा गाडा हाकायचा म्हणल्यावर जो निधी देईल त्याच पाठीमागे जावं लागतं. असं आहे ना. उमेदवार बघून मतदान आहे का बीजेपीला बघून? काय नाही, उमेदवार एक नंबर आहे. बर कारण जवळजवळ 40-50 वर्षे आमच्या गावाची खंत होती. बर आणि ह्याच्या आधी आम्ही गावात सर्व पक्षीय बसल्यावर गावाला कुणा तिकीट ह्या मारीनं कुणाचं का मिळलं ना, गावानं त्याच्या मागं जायचं आम्ही ठरवलंच होतं. योगायोगानं गावात तिकीट मिळलंय. लय दिवसाची इच्छा गावाची पण पूर्ण झाली आहे. त्यामुळं चांगलं मतदान होणार. नमस्कार. नमस्कार. आम्हाला बोलायचं नाही जास्त बरं का. बर दोन शब्द बोलतो. बर आम्ही परिचारकाची माणसं आहे. बर वसुंधरा परिचारक मालक. बर आम्ही कंबळाची माणसं आहे. बर सत्ताजीवर कंबळाचं आहे, ते मालक बी सत्तेचं कंबळाचं आहे. एवढं बोलतो, बाकीच काय. राम राम. नमस्कार. नमस्कार. काय कसं होईल? काय सध्या तरी इलेक्शनाचा हा कौल बघता हा. आघाडीवर बीजेपीचं किंवा कमळाचं आघाडी आहे सध्या बर. गावोगावामध्ये. बर. आणि कसं आहे, उमेदवार हे गणेश दादांचं घर पहिल्यापासून विकासासाठी किंवा ह्याच्यासाठी आपलं नियोजन करणारं घर आहे. बर. त्यामुळे उद्या भविष्यात त्यांच्यामुळं गावाचा आणि पहिल्यांदाच आमच्या गावाला उमेदवारी मिळते पंचायत समितीसाठी. आणि बीजेपीच्या सर्व योजनांचा लाभ घ्यायचा असेल, लाडकी बहीण असेल, आरोग्यासाठी आहे, आयुष्यमान भारत. आता तर मुख्यमंत्री साहेबांनी 35 लाखाचा पर्यंत खर्च गरिबांचा स्वतः करणार आहे. म्हणजे ह्याच्यामुळं आमचं मत हे कमाल असणार आहे. बर. नमस्कार. नमस्कार. काय जिल्हा परिषद निवडणूक चालू आहे, काय कसं होईल? गणेश दादा पाटील यांची दोन्ही बी सीट 3000 लीडने निवडून येणार. बर. गणेश दादा पहिले राष्ट्रवादी होते, आता भाजपमध्ये गेलेत. काय जुन्या जाणकारांचं म्हणणं आहे की पक्ष बदललाय पण आम्ही राष्ट्रवादीला मतदान नाही करणार. ना, 1.5 वर्ष झाले ते पक्षातच नाहीत. बर पाटील परिवार म्हणजे एकनिष्ठ परिवार होता 50 वर्षे. बर आता भाजपमध्ये जायला भाग पाडलेला आहे त्यांना. बर. मामा नमस्कार. काय काय म्हणता? काय चाललंय? आज निवडणूक चालू आहे जिल्हा परिषदची. काय कुणीकडे आहे गावाचा कौल? गावाचा कौल बीजेपी सरकार असल्यामुळे त्या बाजूने बीजेपी सरकारच्या बाजूने. काय भांगड? सगळे बीजेपी म्हणतात. काय ना, त्याच्यावरच सगळं चालतंय ना. किती टक्के गावाचं मतदान होईल बीजेपीला? गावात जवळजवळ 70%. बर. राष्ट्रवादी काय? राष्ट्रवादीला आता पाठीमाग होत, बर. आता जरा त्याचं वर्चस्व कमी. खरं तर तसं बघायला गेलं तर निवडणुका लागायच्या पूर्वी परफेक्ट न्यूज तर्फे आम्ही एक ग्राउंड रिपोर्ट घेतला होता. आणि ते ग्राउंड रिपोर्ट घेत असताना प्रत्येक नागरिकांचा असा कल होता की त्या गावाचं राष्ट्रवादीशिवाय मतदान कुणालाही होणार नाही. पण त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेस इथले स्थानिक नेते गणेश पाटील असतील किंवा जे स्थानिक आता उभं राहिलेले हे सगळे राष्ट्रवादीमध्ये होते. आणि अचानक परिस्थिती बदलली, कारण केंद्रात भाजपचं सरकार आहे, राज्यात भाजपचं सरकार आहे आणि कामं करण्यासाठी सोपं होते. त्यासाठी गणेश पाटील यांनी भाजपमधनं उमेदवारी घेतली आणि त्यांच्या सहकार्याने. तर त्यामुळं आता कौल तीच माणसं तेच गाव हे म्हणतात की बीजेपीला मतदान करणार आहे. तर इथं मी थांबतोय. धन्यवाद.